महाराष्ट्र में शिंदे शिवसेना गुट के भव्य जीत के बाद मलाड में स्थित दिंडोशी के स्वतंत्र वीर सावरकर मैदान में शिवसैनिक और नवनिर्वाचित शिवसेना विधायक विजय उत्सव का भव्य कार्यक्रम आयोजित किया गया, जहां हजारों की संख्या में शिवसैनिक मौजूद रहे। वहीं मुख्य आकर्षण के तौर पर श्रीकांत शिंदे ने इस कार्यक्रम की रूपरेखा अपने हाथ ली और अपने भाषणों से विपक्षी दलों को जमीन पर पटका। अब देखना यह है कि इन विस्फोटक भाषणों का असर आने वाले बीएमसी चुनाव में कैसा कम करेगा। आइए जानते हैं इस विजय महोत्सव से जुड़ी कुछ जरूरी बातें। घोषणा केली आहे, तर तुम्हाला काय वाटतं? आता नागपूरपर्यंत महानगरपालिका आम्ही स्वतः लढवू असं देखील त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यावरती आम्ही काय बोलणार? पण महायुतीत कुठे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी फूट पडताना आपल्याला पाहायला मिळालं। कारण शरद पवारांनी पण नाराजगी व्यक्त केली आहे। आता बघा, तो त्यांचा प्रश्न आहे, तुम्ही जरा चुकीचा माणसाला विचारता। तुम्ही हा प्रश्न जो आहे तो राष्ट्रवादी, शरद पवार गट, काँग्रेस यांना जाऊन विचारलं पाहिजे की लोकसभेमध्ये तुमच्या मतांवरती निवडून आले, विधानसभेमध्ये तुमच्या मतांवरती निवडून आले, आता ते असे भूमिका का मांडत आहे? त्यांचा प्रश्न आहे, त्यांना काय करायचं आहे? कारण की त्यांना आता कळलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये लढायचं, एकटं लढायचं। कारण की जेव्हा विचार सोडून दिले तेव्हा लोकांनी जे आहे ते तुम्हाला विधानसभेमध्ये तुमची जागा जी आहे ती टाकून दिलेली आहे। तर ह्या स्वबळावर लढा किंवा पुन्हा जे आहे बाबा हिंदुत्व ते सोडून दिलेले आहे, तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून दिलेले, परत लोकांना भासवण्याचा प्रयत्न जर किती जरी केला तरी लोक जी आहेत आता समजदार आहेत, लोकांनी आता समजून तुम्हाला प्रॉपर मतदान केलं। खरी शिवसेना कोण आहे, खरी शिवसेनेच्या बाकी कोण उभा आहे हे लोकांनी सगळं दाखवून दिलेलं आहे। काही लोक वल्गना करत होते की आमची सत्ता आल्यानंतर जे आहे बर्फाच्या घाटीवरती झोपू आणि सगळे मंत्रिमंडळ जी आहेत नमस्कार चालेल, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता, कोणाला कुठलं मंत्रिपद द्यायचं हे झालं होतं, हॉटेल बुकिंग झालं होतं, तर अशा सगळ्या गोष्टी झाल्या होत्या। स्वबळावर लढावं कसंही लढावं, मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा महायुतीची सत्ता जी आहे ती इथे येणार। काँग्रेससोबत जाऊन शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा काळीमा फासला विचारांना, त्या उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकामध्ये जाण्याचा पाय ठेवण्याचा काही नैतिक आता अधिकार आहे का? नाही ना। ते कसा स्मारकामध्ये ते अध्यक्ष होऊ शकतात? आणि म्हणून मी देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंचा कोणताही संबंध घाता कामा नये, याची जबाबदारी ही या शासनाने घेतली पाहिजे। शिवसेना प्रमुख जर का उद्धव ठाकरे त्या स्मारकामध्ये गेले तर शिवसेना प्रमुखांना बघणं अतिशय त्यांना दुःख होईल, त्यांच्या मनाला वेदना होती की ज्यांनी माझ्या विचारांचीच पायदळ तुडवले तो माझा मुलगा माझ्या स्मारकामध्ये कसा येऊ शकतो? आणि म्हणून ही बाब होणं आवश्यक आहे।